महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानच्या 1668 हेक्टर इनामी जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केला। अनेक वर्षांपासून या जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याचा दावा महासंघाने केला असून संबंधित सर्व जमीन पुन्हा तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या नावे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। भूमिका तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे। निजाम सरकार त्यावेळेसची एक व्यवस्था होतं, ते राज्य सरकार होतं आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांपासून जमिनी जे दिलेल्या आहेत या संस्थानाला दिल्यात, देवीला दिल्यात, मठाला वगैरे दिल्या नाहीत। कृपा करून वेगवेगळं बायफर्केशन नको जायला, हे आपली जबाबदारी ढकलण्याचं काम आहे की मठाला दिली वगैरे, ही देवीला दिली जमीन, मग कोणी त्याचा ताबा मिळवला वगैरे हे बेकायदेशीर आहे। निजाम सरकारने ही जमीन देवस्थानाला दिली होती, त्यामुळे ही जमीन मठाला देण्यात आली होती। या कारणावरून मंदिर संस्थानाने जबाबदारी झटकू नये असे महासंघाचे कायदेशीर सल्लागार सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। न्यूज डेस्क, आपलं नशीब।